बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी टंचाईचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे बदलापूर शहरात आठवड्याला प्रत्येक दिवस प्रत्येक परिसरात पाणी टंचाई केली जाणार असल्याचा निर्णय मजिप्रानं घेतलाय। तर दुसरीकडे आपण बघत असाल तर एकंदरीत पाण्याची नासाडी होतानाचं चित्र आपण बघतोय। वॉल फुटलेला आहे आणि हा वॉल फुटला असल्यामुळे गेल्या अनेक तासांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या ठिकाणी लिकेज होतंय। जवळपास 11 वाजेपर्यंत हे पाणी इथून जाणार, म्हणजे पाईपलाईन ही जी काय आहे, जो वॉल फुटलेला आहे तिथून पाणी जाणार असल्याची माहिती मजिप्राच्याच अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर उद्या या ठिकाणी येऊन याचं काम केलं जाणार असल्याचं सुद्धा त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। खरं तर सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कमान आहे बदलापूर पूर्व परिसरात, त्याच ठिकाणचं चित्र आपण बघतोय आणि त्याच ठिकाणी आपण बघत असाल तर गेले अनेक तास हे पाणी जे आहे, पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळते। सध्या चित्र आपण बघितलं बदलापूर शहरातलं, तर या बदलापूर शहरामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। तुम्ही जर बघितलं, एक वाहन आहे त्या ठिकाणी आणि त्या वाहनाच्या नजीकच हा वॉल जो आहे तो फुटलेला आहे आणि त्यामुळे पाण्याची नासाडी गेला जवळपास 1 तास झालेला आहे इथे होत असल्याची माहिती जी उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत मनसैनिक असणार आहेत सुशांतजी, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। त्यांच्याकडून खरं तर आपण अधिक माहिती घेऊयात। खरं तर बदलापुरात पाणी टंचाईचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकीकडे पाणी टंचाई सुरू आहे, दुसरीकडे पाण्याची नासाडी होते। सुशांतजी, काय सांगाल? नमस्कार, मी सुशांत करुकर, मनसे शाखा अध्यक्ष बदलापूर शहर, वार्ड क्रमांक 19। इथं पाणी खूप इकडे वाया जाते, इकडं लोकांना इथं पाणी भेटत नाही इकडं। बरोबर, तुम्हाला कधी कोणी कल्पना दिली याची? लाईटीच्या ग्रुपवरून मला कळालं बातमी ती, एका पण पाणी कमी वाया जाते रस्त्यावर। त्यावेळी मी लगेच तिकडे धावत आलो, मी लगेच बघितलं, मग फोन केला। मग किती वेळ झाला? झालं 1 तास झाला। 1 तास झाला का? आपल्यासोबत मनसेचे सुशांत जी होते, जे शाखा प्रमुख आहे। खरं तर मजिप्राच्या अधिकाऱ्यांशी आम्ही नुकताच संवाद साधला। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वॉल फुटलेला असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। 11 वाजता पाणी जे लिकेज या ठिकाणी होते किंवा पाण्याची जी नासाडी होते ती बंद होणार आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे। तर आता सध्या वॉलमन जो आहे तो उपस्थित नाही, उपलब्ध नाहीये, तो उद्या होईल आणि उद्या हे जे काही काम आहे ते हाती घेण्यात येईल अशी माहिती सुद्धा मजिप्राच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु सध्या आपण बघत असाल तर पाणी टंचाईचं मोठं संकट बदलापूर शहरावर आलंय। काही वेळापूर्वी एक अपडेट सुद्धा अशी आली की बदलापूर नजीक जे बारवी डॅम आहे, या बारवी डॅम मध्ये सुद्धा जवळपास 24% पाणीसाठा जो आहे तो शिल्लक आहे। मागच्या वर्षीपेक्षा 13% पाणीसाठा कमी शिल्लक आहे। आपले असे अनेक परिसरात त्या ठिकाणी या बारवी डॅमचा सुद्धा पाणी पुरवठा जो आहे तो काही ठिकाणी काही परिसरात केला जातो। पण आता सध्याच्या घडीला एकंदरीत उल्हास नदीच्या माध्यमातून, बॅरेज धरणाच्या माध्यमातून हा जो पाणी साठा जो आहे, तो पाणी पुरवठा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि या पाणी पुरवठा केला गेला असल्यामुळे सध्या आपण बघत असाल तर पावसाळा अद्यापही सुरू झालेला नाहीये। ऑगस्ट महिन्यापर्यंत ही पाणी टंचाई जी आहे ती बदलापुरात केली जाणार आहे आणि प्रत्येक आठवड्यात पाणी पुरवठा जो आहे तो प्रत्येक आठवड्यातील एक दिवस खंडित केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जवळपास 31 ऑगस्ट पर्यंत हा निर्णय मजिप्राच्या माध्यमातून घेण्यात आला असल्यामुळे आता एकीकडे पाणीचे नासाडी तर दुसरीकडे पाणी टंचाईचं चित्र बदलापूर शहरातलं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।